भाऊ तर आज होती 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी उठायचंच मजा म्हणजे काय. तर मग डायरेक्ट झेंडा फडकायला जायचं होतं भाऊ. झेंडा फडकायला जायच्या पहिले मम्मी बोलली म्हणे नारळ घे म्हणे, नारळ फोडून ये म्हणे मंदिरात. तर मंदिरात नारळ फोडायला जात होता भाऊ मी. तर डायरेक्ट बाहेर मग मित्र पाहा मग कशी करत होती डायरेक्ट. तर कोणी कशी ॲक्शन करत होतं. तर कोणी म्हणे भाऊ व्हिडिओ नको काढू म्हणे, भाऊ म्हणे मी तांब्या पकडेले म्हणे. आपा पुढं आणि पान मग आपला कसा आहे. आम्ही जायला निघले भाऊ तर आम्हाला ते 2 लहान पोरं दिसले भाऊ. तर लहान पोरं दिसताच की तर मग लहानपणी आधी गेलं पाहणं घोड्या पपुडांना मंदिरचा दरवाजा खोलला आणि मंदिरचा दरवाजा खोलताच की पाहणं कसा पटापट चालू होता भाऊ पुढे. पाहणं भाऊ मग तुमचा भाऊ बी कसा नारळ फोडवत होता. ते नारळ बी असं फुटलं भाऊ की आपल्या नशिबात त्या पाणी झालं नाही भाऊ. मग ते पाणी भेटलं भाऊ, मग ते आपण डायरेक्ट जाळाला टाकून दिलं भाऊ. तू म्हणत होता भाऊ मग घंटी वाजवताना एक व्हिडिओ घे म्हणे. मंदिराच्या बाहेर निघले भाऊ तो डायरेक्ट कोण दिसतोय एक लिंबू. डायरेक्ट जातच असताना फुले भेटताना डायरेक्ट पुढे आले भाऊ आम्ही. तर मग काय भाऊ अजून 2 पोरं दिसताय ना. एक तो छोटा पोरगा डायरेक्ट त्याच्या मोठ्या भाऊची वाट पाहत होता. तिकडनं आपण आले भाऊ पुढे. मग पुढे येतात केवीचं पाहताय तर मग आपला आजी भाऊ डायरेक्ट पोर आणले कबूतर देत होता. ते पण डायरेक्ट शाळेच्या. मग शाळेचे पोरं म्हणे भाऊ म्हणे कबूतर दे म्हणे, मला उडाले की जा नाही म्हणे. तर अजय भाऊ म्हणे घे म्हणे मग गिसन चालला जाय म्हणे भाऊ. पण इंना म्हणे हा भाऊ म्हणे आमच्या गॅरंटीवर घे जाय म्हणे, घे म्हणे कबूतर ना उडा ये म्हणे जाय म्हणे. मग पुढे आले तर मग काय मग डायरेक्ट आपल्या अजय भाऊ ते सगळे डायरेक्ट लहान लहान पोरं शाळेमध्ये कबूतर फेकायला जात होते. पान मग ते कसे कबूतर लावता येतं. शाळेकडे आले मग आपण. मग शाळेकडे पाहा ना मग डायरेक्ट झेंडा फडकायला तयार होत आहे. पाहा आता गाणं ऐका ना. पोरं शाळेत आले होते तेवढ्यांना पुऱ्यांना कबूतर उडवून दिले. मग पाहणार त्यांचे तोंड पाहणार कसे गेले. आज आपला आजाचं पाहणार तोंड कसं उतरी आले भाऊ. मग आता उडायचं दिले म्हणे. चला भाऊ आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.